भारतात दररोज 17 कोटी किलो कचरा तयार होतो. देशभरात सुमारे 15 लाख सफाई कर्मचारी काम करतात. त्यातले 98% कर्मचारी हे दलित समाजातले आहेत. एकेकाळी जातीच्या उतरंडीच्या तळाशी दबलेल्या दलितांना साफसफाईचं काम दिलं जायचं. भारताच्या स्वातंत्र्याची 75 उलटली तरीही दलितांची परिस्थिती मात्र तशीच आहे. माझे नाव संजय डोनेराम पवार. सुनीता शंकर जाधव, उत्तम गणपत मोहिते, बालाराम शिर्के. तुमचा परिसर, शहर आणि संपूर्ण देश स्वच्छ ठेवणाऱ्या माणसांची ही गोष्ट. बहुत परेशानी हमने निकाले. मी सध्या वांगणी या ठिकाणाहून कामाला येतो. 98 से काम कर रहा हूँ, 35 रुपये रोज से. माझं नाव सुनील लक्ष्मण यादव आहे. माझ्याकडे सध्या BCom, BA जर्नलिझम, DSW, MSW, MA इन ग्लोबलायझेशन लेबर, MPhil, PhD आणि लॉ या डिग्री आहेत. हे आहेत सुनील यादव. ते मेहतर समाजातले आहेत. सुनील मुंबई महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. पण फक्त हीच त्यांची ओळख नाही आहे. सुनील यादवांकडे भारतातल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधून मिळवलेल्या 8 पदव्या आहेत. सुनील त्यांच्या 4थ्या पिढीतले सफाई कामगार आहेत. एवढ्या पदव्या असूनही ते मागच्या 20 वर्षांपासून सफाईचं काम करतायत. पिढ्यानपिढ्या सफाईच्या ओझ्याखाली पिचलेल्या सुनील यांना आपल्या पुढच्या पिढीला मात्र हे काम करू द्यायचं नाहीये. आणि माझा प्रयत्न असा आहे की माझ्या पुढची पिढी या सफाईच्या कामामध्ये येऊ नये. आणि कारण की याच्या अगोदरच्या 4 पिढ्या ह्या माझ्या सफाई कामामध्ये काम करता करता ते वारलेले आहेत लवकर. म्हणजे त्यामध्ये माझे आजी आजोबा असतील, माझे वडील असतील, माझे चुलते असतील, माझ्या मावश्या असतील आणि आता मी. अशा प्रकारचा हा मला कुठेतरी या सफाई कामगारांतून मुक्ती हवी आहे. दोन कोटी लोकसंख्येच्या मुंबईसाठी फक्त 28,000 सफाई कर्मचारी अधिकृतरित्या काम करतात. त्यामुळे हजारो कामगारांना कंत्राटी पद्धतीने हे काम द्यावं लागतं. त्यापैकीच एक आहेत दादाराव पटेकर. सकाळी 5ला उठावं लागतं. 5-5:30 उठायचं लागतं. उठल्याच्या नंतर आवरून स्वतःला 6:30ची हजेरी असते. 6:30ची हजेरी, मग लॉकस्टर बनतं. आधी